नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता आणि प्रश्न काय होता? तर इक्वेटोरियल गिनी या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण बनल्या आहेत? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच मॅन्युएला रोकाबोटे या इक्वेटोरियल गिनी या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनलेल्या आहेत. तसेच त्यांनी पंतप्रधान होण्याआधी गिनी या देशामध्ये शिक्षण मंत्री म्हणून कार्य केलेलं आहे. आणि मित्रांनो, तुमच्यासाठी जो डेली प्रश्न असतो त्याचं कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत चलत जा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. आता नुकतेच पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचे निधन झाले आहे. तर ते पाकिस्तानचे कितवे राष्ट्राध्यक्ष होते? तर आता हे जे परवेज मुशर्रफ आहेत हे पाकिस्तानचे 10वे राष्ट्राध्यक्ष होते आणि नुकतंच आता यांचं वयाच्या 79व्या वर्षी दुबई येथे अमायलोइडोसिस या आजाराने निधन झालेलं आहे. कोणत्या आजाराने निधन झालेलं आहे? तर अमायलोइडोसिस या आजाराने त्यांचं निधन झालेलं आहे. आणि पहा, 1998 मध्ये पाकिस्तानचे त्यावेळेसचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी परवेज मुशर्रफ यांना लष्कर प्रमुख केले होते आणि परवेज मुशर्रफ यांनीच 1999 मध्ये नवाज शरीफ यांना पदच्युत केले आणि ते पाकिस्तानचे स्वतः हुकुमशहा बनले होते. आणि त्यांनी 2001 ते 2008 पर्यंत पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष म्हणून कार्य केलेलं आहे. आणि तसेच 1998 मध्ये जे कारगिल युद्ध झालेलं आहे त्याचा कट सुद्धा परवेज मुशर्रफ यांनीच रचला होता. आणि आता हे जे परवेज मुशर्रफ आहेत यांचा जन्म 11 ऑगस्ट 1943 रोजी दिल्लीमध्ये झाला होता. हा पॉईंट सुद्धा लक्षात राहू द्या. आता हे जे परवेज मुशर्रफ होते यांच्यावर पाकिस्तानमध्ये देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला होता आणि तसेच 2019 मध्ये त्यांना पाकिस्तानचे संविधान निलंबित केल्याबद्दल फाशीची शिक्षा सुद्धा देण्यात आली होती. आणि परवेज मुशर्रफ यांनी एक पुस्तक सुद्धा लिहिलेलं आहे आणि त्या पुस्तकाचं नाव काय आहे? तर इन द लाईन ऑफ फायर अ मेमोयर असं त्यांच्या या पुस्तकाचं नाव आहे. आणि आता प्रश्न क्रमांक दुसरा पहा. अलीकडेच कोणत्या देशाने आंतरराष्ट्रीय सौर आघाडी करारावर स्वाक्षरी केली आहे? तर नुकतीच आता कांगो या देशाने या आंतरराष्ट्रीय सौर आघाडी करारावर स्वाक्षरी केलेली आहे. आणि कांगोतर्फे या करारावर कांगोचे राजदूत रेमंड सर्गीबेले यांनी स्वाक्षरी केलेली आहे. आणि पहा, या आंतरराष्ट्रीय सौर आघाडी करारावर आतापर्यंत 113 देशांनी स्वाक्षरी केलेली आहे आणि ज्यामध्ये 86 देशांनी या करारावर स्वाक्षरी करून त्याला मान्यता सुद्धा दिलेली आहे. आणि तसेच आता ब्राझील हा देश हा आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा पूर्ण सदस्य बनलेला आहे. आणि त्याबरोबरच तुमच्या माहितीसाठी अजून एक महत्त्वाचा पॉईंट नोट करून घ्या. तर पहा, कांगो या देशातून कांगो ही नदी वाहते आणि ही जगातील एकमेव अशी नदी आहे जी विषुववृत्ताला 2 वेळा ओलांडते. तर या नदीचं नाव लक्षात राहू द्या. कांगो ही नदी विषुववृत्ताला 2 वेळा ओलांडते. आणि याबरोबरच आता आपण इथं आंतरराष्ट्रीय सौर आघाडीविषयी सुद्धा माहिती पाहूया. तर पहा, आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची स्थापना 30 नोव्हेंबर 2015 रोजी पॅरिस येथील COP21 दरम्यान करण्यात आली होती. आणि याचं मुख्यालय कुठे आहे? तर हरियाणामधील गुरुग्राम येथे याचं मुख्यालय आहे. आणि सध्या या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे महासंचालक हे अजय माथुर आहेत. आणि ही जी आंतरराष्ट्रीय सौर आघाडी आहे याचा उद्देश काय आहे? तर कर्कवृत्त व मकर वृत्ताच्या दरम्यान असलेल्या 121 देशांना पर्यायी ऊर्जेचा शाश्वत विकासासाठी उपयोग करण्यास प्रोत्साहित करणे हा या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा उद्देश आहे. आणि तसेच आंतरराष्ट्रीय सौर आघाडीद्वारे 2030 पर्यंत 1000 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक आकर्षित करण्याचं सुद्धा लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. आणि आता प्रश्न क्रमांक तिसरा पहा. आता नुकतेच अमेरिका स्थित मॉर्निंग कन्सल्ट या संस्थेने केलेल्या पाहणीनुसार जगातील सर्वात लोकप्रिय नेते कोण ठरले आहेत? तर आता या अमेरिका स्थित मॉर्निंग कन्सल्टच्या पाहणीनुसार जगातील सर्वात लोकप्रिय नेते हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरलेले आहेत. आणि यांना या पाहणीनुसार 78% लोकांनी पसंती दिलेली आहे. आणि तसेच या क्रमवारीमध्ये दुसरा क्रमांक कोणी पटकावलेला आहे? तर मेक्सिकोचे राष्ट्रपती अँड्रेस मॅन्युअल लोपेज ओब्रेडोर यांनी यामध्ये दुसरा क्रमांक पटकावलेला आहे. आणि यांना किती लोकांनी पसंती दिलेली आहे? तर 68% लोकांनी पसंत दिलेली आहे. तर यामध्ये तिसरा क्रमांक स्वित्झर्लंडचे राष्ट्रपती एलेन बर्सेट यांनी पटकावलेला आहे. यांना 62% लोकांनी पसंती दिलेली आहे. तर चौथा क्रमांक ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी पटकावलेला आहे आणि यांना 58% लोकांनी पसंती दिलेली आहे. आणि पाचव्या क्रमांकावर 50% पसंतीसह ब्राझीलचे राष्ट्रपती लुईज इनासिओ लुला दा सिल्वा हे आहेत. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. सर्वोच्च न्यायालयाचा
पहिला स्थापना दिवस कधी साजरा करण्यात आला आहे? तर नुकताच आता 4 फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाचा पहिला स्थापना दिवस साजरा करण्यात आलेला आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेच्या 73 वर्षामध्ये प्रथमच सर्वोच्च न्यायालयाचा स्थापना दिवस साजरा करण्यात आलेला आहे. आणि या स्थापना दिवशीच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सिंगापूरचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सुंदरेश मेनन यांना आमंत्रित करण्यात आले होते. आणि पहा, भारतामध्ये स्वातंत्र्यानंतर 28 जानेवारी 1950 रोजी सर्वोच्च न्यायालय अस्तित्वात आलेले आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाची स्थापना राज्यघटनेच्या भाग 5 प्रकरण 4 मधील कलम 124 अंतर्गत करण्यात आलेली आहे. आणि तसेच भारताच्या सर्वोच्च न्यायालयात एक सरन्यायाधीश आणि भारताच्या राष्ट्रपतींनी नियुक्त केलेले इतर न्यायाधीश असतात. आणि आता यांची सध्या संख्या किती आहे? तर 33 इतकी यांची संख्या आहे. आणि भारताचे पहिले सरन्यायाधीश कोण होते? तर हरिलाल कानिया हे भारताचे पहिले सरन्यायाधीश होते. आणि आता सध्या भारताचे 50वे सरन्यायाधीश कोण आहेत? तर धनंजय चंद्रचूड हे सध्या आता भारताचे 50वे सरन्यायाधीश आहेत. आणि याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या, इंग्रजांच्या काळामध्ये 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार 1774 मध्ये कोलकाता येथे सर्वोच्च न्यायालय स्थापन करण्यात आले होते. आणि त्यावेळेस त्या सर्वोच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते? तर एलिझा इंपे हे त्या सर्वोच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश होते. आणि आता प्रश्न क्रमांक 5 पहा. आता याआधी आपण पाहिलं होतं की वाणी जयराम यांना 2023चा पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला होता. आणि नुकतंच आता त्यांचं निधन झालेलं आहे. तर त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत असं आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर आता या ज्या वाणी जयराम आहेत या एक गायिका होत्या. आणि नुकतंच आता त्यांचं वयाच्या 77व्या वर्षी निधन झालेलं आहे. आणि त्यांच्याविषयी सांगायचं झालं तर त्यांनी हिंदी, तमिळ, मल्याळम, तेलुगू, कन्नड, उडिया, तुलू व मराठीसह 19 भाषांमध्ये 10,000हून अधिक गाणी गायलेली आहेत. आणि तसेच वाणी जयराम यांना 3दा सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळालेला आहे. आणि याबरोबरच त्यांना तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ, महाराष्ट्र, गुजरात आणि ओडिशा या राज्यांकडून राज्य पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेच्या जागतिक क्रमवारीत भारताने कितवे स्थान पटकावले आहे? तर आता आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेच्या जागतिक क्रमवारीमध्ये भारताने 3रे स्थान पटकावलेलं आहे. आणि आता भारताने अमेरिका, क्युबा सारख्या देशांना मागे टाकून यामध्ये 3रे स्थान पटकावलेलं आहे. आणि तसेच यामध्ये प्रथम स्थानावर कोणता देश आहे? तर कझाकिस्तान यामध्ये 48,100 गुणासह प्रथम स्थानी आहे. दुसऱ्या क्रमांकावर 37,600 गुणासह उझबेकिस्तान हा देश आहे. आणि तिसऱ्या क्रमांकावर आपला भारत आहे. आणि भारताचे यामध्ये एकूण गुण किती आहेत? तर 36,300 इतके भारताचे यामध्ये गुण आहेत. आणि भारतानंतर 4था क्रमांक हा अमेरिका या देशाने पटकावलेला आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 7 पहा. 17व्या अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात आले होते? तर आता हे जे 17वे अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन आहे याचं आयोजन वर्धा येथे करण्यात आलं होतं. आणि आपण याआधी पाहिलेलंच आहे की 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन सुद्धा वर्ध्यामध्येच करण्यात आलं होतं. आणि आता या 17व्या अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन सुद्धा वर्ध्यामध्येच करण्यात आलेलं आहे. आणि हे जे संमेलन आहे याचं आयोजन 4 ते 5 फेब्रुवारी दरम्यान गाडगेबाबा साहित्य नगरी येथे करण्यात आलं होतं. आणि या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष कोण होते? तर चंद्रकांत वानखेडे हे या संमेलनाचे संमेलन अध्यक्ष होते. आणि आता प्रश्न क्रमांक 8 पहा. अलीकडे चर्चेत असलेल्या दीपा कर्माकर या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर पाहता या ज्या दीपा कर्माकर आहेत या एक जिम्नॅस्टिक आहेत. आणि सध्या या चर्चेमध्ये काय आहेत? तर नुकतीच आता त्यांच्यावर उत्तेजक द्रव्य सेवन प्रकरणात दोषी आढळल्याबद्दल 21 महिन्याची बंदी घातलेली आहे. त्यासाठी त्या सध्या चर्चेमध्ये आहेत. आणि यांच्या शरीरामध्ये कोणतं उत्तेजक सापडलेलं आहे? तर हिजेनामाइन हे उत्तेजक यांच्या शरीरामध्ये सापडलेलं आहे. आणि आता या ज्या दीपा कर्माकर आहेत यांना याआधी 2015 मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. 2016 मध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, तसेच 2017 मध्ये त्यांना पद्मश्री या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. आता राम मंदिरातील भगवान श्रीरामाची मूर्ती तयार करण्यासाठी कोणत्या देशातून शाळीग्राम शिळा आणण्यात आली आहे? तर आता राम मंदिरातील भगवान श्रीरामाची मूर्ती तयार करण्यासाठी नेपाळ या देशामधून शाळीग्राम शिळा आणण्यात आलेली आहे. आणि हा जो शाळीग्राम आहे हा शाळीग्राम नेपाळच्या गंडकी नदीतून आणण्यात आलेला आहे. आणि एकूण यामध्ये 2 शाळीग्राम आणण्यात आलेले आहेत. आणि एका शाळीग्रामचं वजन हे 26 टन आहे, तर दुसऱ्या शाळीग्रामचं वजन हे 14 टन इतकं आहे. आणि आता या शाळीग्रामपासून मुंबईचे ललित कला प्राध्यापक बसदेव कामत यांच्या रचनेवर
भगवान श्रीरामाची मूर्ती तयार करण्यात येणार आहे? आणि आता आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी जागतिक कर्करोग दिन हा कधी साजरा केला जातो? तर आता हा जो जागतिक कर्करोग दिन आहे हा 4 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. आणि आता 2022 ते 2024 साठी याची थीम काय ठेवण्यात आलेली आहे? तर क्लोज द केअर गॅप अशी या जागतिक कर्करोग दिनाची थीम ठेवण्यात आलेली आहे. आणि आता हा जो जागतिक कर्करोग दिन आहे हा कोणत्या संस्थेद्वारे साजरा केला जातो? तर इंटरनॅशनल कॅन्सर कंट्रोल असोसिएशन तर्फे दरवर्षी 4 फेब्रुवारी रोजी हा जागतिक कर्करोग दिन साजरा केला जातो. आणि याबरोबरच 4 फेब्रुवारी रोजी अजून एक दिवस साजरा केला जातो आणि तो कोणता? तर आंतरराष्ट्रीय मानव बंधुता दिवस हा सुद्धा 4 फेब्रुवारी रोजीच आयोजित केला जातो. आणि आता आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. मध्य प्रदेश सरकारने इस्लाम नगरचे नाव बदलून नवीन नाव काय ठेवण्याची घोषणा केली आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहिती होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.